तर अशी रवा फ्राय आलू टिक्की आज आपण बनवणार आहोत. खूप टेस्टी अशी ही डिश आहे. चला रेसिपीला सुरुवात करते. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर बटाटे आधी उकळून घेतले आणि त्यांना छान खिसून घेतले. हे मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी ही डिश आपण बनवू शकतो किंवा 4 वाजेलाही आपल्याला काही खायची इच्छा झाली तर आपण हे बनवू शकतो. त्यानंतर पोहे एक 2 ते 3 मिनटं भिजत घातले, छान धुवून घेतले आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून जे बटाटे खिसून घेतले होते त्यात घातले. त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट करून घेतली आणि थोडे बेसिक मसाले जसं की मसाला आणि हळद टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकलं. तर कोथिंबीर कसं वरतून जर टाकलं तर मुलं खात नाही, त्यामुळे जर आपण असं बारीक करून टाकलं तर तेही त्यांच्या पोटामध्ये जातं. तर या पद्धतीने पाणी न घालता, म्हणजे आपल्याला पाणी न घालता करून घ्यायचं आहे. छान या पद्धतीने टिक्की बनवून घ्यायची आहे. तर अशा पूर्ण टिक्की मी बनवून घेतल्या आणि रवा घेतला. साधारण 3 ते 4 टीस्पून मी रवा घेतला. त्यामध्ये थोडंशी अगदी मिरची पावडर, हळद आणि मीठ घातलं आणि आलू टिक्कीला या पद्धतीने वरतून कोटिंग करून घेतली. आणि एक पॅन घेतला, त्यावरती अगदी थोडं तेल स्प्रेड करून घेतलं आणि यावरती आलू टिक्की ठेवल्या. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकतात, पण जर अशा करायच्या असल्या तर अशासुद्धा खूप छान लागतात. तर अगदी कमी तेलामध्ये ही डिश तयार होते आणि एक साईड आपली झालेली आहे, तर दुसऱ्या साईडने मी उलटवून घेत आहे. छान क्रिस्पी अशा होतात ह्या आणि चवीला खूप छान लागतात. तर एक साईड झाली, आता दुसरी साईडने बघून घेते की आपले आलू टिक्की खूप छान पद्धतीने झालेले आहेत. तर बघा, आणि आपल्या अशा टेस्टी अशा आलू टिक्की तयार आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया, बाय.